अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेताना राज्याकडे वस्तुनिष्ठ इम्पेरियल डेटा उपलब्ध आहे का? 1930 नंतर जातीगत जनगणना झाली नसल्याने सरकार कोणत्या आधारावर हे उपवर्गीकरण करणार असा थेट सवाल माजी सामाजिक न्यायमंत्री व आमदार राजकुमार बडोले यांनी विधानसभेत उपस्थित केला। अंतिम आठवड्यात प्रस्तावावर बोलताना आमदार राजकुमार बडोले यांनी उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारचे लक्ष वेधले। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने उपवर्गीकरणाबाबत पावले उचलली असून त्यासाठी बदर समिती देखील स्थापन करण्यात आली आहे। मात्र या प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय मिळेल का याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली। उपवर्गीकरण करताना कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये, राज्य सरकारने केवळ राजकीय हेतूने नव्हे तर कायदेशीर आणि सांख्यिकी निकषांवर आधारित खुलासा करावा अशी मागणी आमदार राजकुमार बडोले यांनी यावेळी केली। की अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याचा कायदा केंद्राने केला, सुप्रीम कोर्टाने त्याला केला। या ठिकाणी एक बदर समिती निर्माण झाली आणि त्या बदर समितीने या ठिकाणी सरकारला आता जो निर्णय दिला, या ठिकाणी 59 जाती आहेत। या 59 जातीमधील सगळ्या जातींना या ठिकाणी न्याय मिळेल का हा विषय आहे। आणि म्हणून माझी विनंती या ठिकाणी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी जे म्हटलंय की राज्यानं सांख्यिकीय व वस्तुनिष्ठ डेटा दाखवला पाहिजे। उपवर्गीकरण हेतूने किंवा मनमानी पद्धतीने तो करता येणार नाही। हा निर्णय न्यायालयीन पुनरावलोकन करून खुला करावा। या गोष्टी आहेत, याची आपूर्ती या ठिकाणी झाली पाहिजे आणि या तिन्ही अटींची पूर्तता या करताना 1930 नंतर जातीय जनगणना करण्यात आली नाही, तेव्हा 29 जातींचा मागासलेपणा तुलनात्मक अभ्यास कोणत्या आधारावर सरकार करणार याचा पण या ठिकाणी झालं पाहिजे। या प्रस्तावावर आता राज्य सरकार काय भूमिका मांडते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।